बघा आपल्याला पहिली मध्ये पण आणि आता आता इयत्ता दुसरी मध्ये पण सूचना केलेली आहे. चित्रे बघ, काय सांगितलेलं आहे? चित्रे बघ, गोष्टीच्या शेवटी काय घडले असेल त्याचा विचार कर आणि गोष्ट पूर्ण करून सांग. म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी काय करायला लागेल? चित्र बघायला लागतील, नंबरनी चित्र बघायला लागतील. पहिल्या चित्रामध्ये काय आहे, दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे, तिसऱ्या चित्रामध्ये काय आहे, चौथ्या काय आहे, पाचव्या चित्रात काय आहे, आणि शेवटी एक आपल्याला रिकाम पान, एक चौकट दिलेली आहे. पानावरती रिकामी चौकट आहे आणि त्यात सांगितलेलं आहे शेवटी काय घडलं असेल. सर फोन आला. शेवटी काय घडलं असेल. मग आता आपण एक विचार करायचा की आधी सुरुवातीला आपल्याला सांगितलंय चित्र बघ, मग आपण चित्र बघायचं. सुरुवातीला पहिलं चित्र बघायचं, बारकाईने बघायचं त्यात काय काय दिसतंय, दुसरं बघायचं, तिसरं बघायचं, चौथं चित्र बघायचं, पाचवं बघायचं. आणि हे सगळं झाल्यावर आपल्याला समजेल की या गोष्टीत काय, यात एक गोष्ट तयार होते आणि या चित्रांमधून आपल्याला काहीतरी सांगितलंय, त्यावरून आपल्याला गोष्ट सांगता येते आणि उरलेली गोष्ट आपल्याला पूर्ण करायची आहे. शेवट काय झालेलं सांगायचं. आता एक लक्षात ठेवायचं, नेहमी गोष्ट सांगताना काय लक्षात ठेवायचं? गोष्ट सांगताना नेहमी स्पष्ट आवाजात सगळ्यांना ऐकू जाईल अशी सांगितली पाहिजे. गोष्ट सांगताना घाबरायचं नाही किंवा नुसतं धरून आणल्यासारखं पण हात बांधून बसायचं नाही. योग्य ठिकाणी आपले हात हलवणे, पाय हलवणे, चेहऱ्यावर तसे भाव दिसणे, राग असेल, द्वेष असेल, प्रेम असेल, सूचना असेल, उत्तर सांगितलेलं असेल, प्रश्न पडलेला असेल तर ते आपल्या चेहऱ्यावरती दिसलं पाहिजे. कुठे आवाज कमी झाला पाहिजे, कुठे वाढला पाहिजे, कोणत्या आवाजामध्ये काय बोललं पाहिजे ते आपण आधी ठरवलं पाहिजे आणि मग अशा प्रकारे आपल्याला गोष्ट सांगता आली पाहिजे. आपण सुरुवातीला अगदी थोडक्यात बघू आणि मग मी परत सांगतो की गोष्ट कशी सांगितली पाहिजे. ही गोष्ट किंवा काही चित्रामध्ये काय असतं, गावाचं वर्णन असतं, चित्र दिसतं. मग आपण त्या गावाला नाव दिलं पाहिजे, मुलांना नावं दिली पाहिजेत, माणसांना नावं दिली पाहिजेत, दुकानांना नावं दिली पाहिजेत, बरोबर. काही प्राणी असतील त्यांना नावं द्या, रस्ता असेल त्याला नावे द्या. म्हणजे आपण आपल्या बुद्धीचा वापर करून आजपर्यंत जे आपण ऐकलंय, जे आपण बोलतो त्याचा वापर करून आपण माहिती सांगितली पाहिजे. इथं चित्र आहे त्याच्यावरून आपल्याला गोष्ट बनवायला सांगितली, शेवटी काय झालंय सांगितलंय. आपण बघूया. पहिल्या चित्रात आपल्याला काय दिसतंय? एक घर आहे, रस्ता आहे, झाडे आहेत आणि त्यावरून एक कुत्रा निघालेला आहे. त्या रस्त्यावरून एक कुत्रा निघालेला आहे. पाठीमागे आपल्याला आभाळ दिसतंय, काय त्यामध्ये ढग दिसत आहेत, गवत आहे, झाडे आहेत, रस्त्यावरून कुत्रा निघालेला आहे. पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय? थोडा पुढे गेला की पाठीमागे तिकडं ढग आहेत, झाड आहेत, रस्ता थोडा बदललेला आहे. कुत्र्याच्या तोंडामध्ये आपल्याला काहीतरी खायची वस्तू दिसते. परत तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय? बाजूला नदी दिसते, झाडं दिसत आहेत, रस्ता आहे आणि कुत्रा पळत पळत निघालेला आहे. त्याच्या तोंडामध्ये काय आहे? भाकरीचा तुकडा. पुढे निघाला तो, तिथं काय आहे? आता कुत्रा कुठे उभा आहे? कुठे उभा आहे? पाण्यात, पुलावर. कारण नदी एका बाजूहून दुसऱ्या बाजूला जायला, ओढ्यातनं पाण्यातनं एका बाजूहून दुसऱ्या बाजूला जायला पूल असतो. काही ठिकाणी लाकडाचा असतो, काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा असतो, काही ठिकाणी लोखंडात बनवलेला असतो, बरोबर.
काही जणी दोऱ्यांचा वापर करून काही ठिकाणी पूल बनवलेला असतो. तिथं पूल आहे लाकडांचा. आणि शेवटच्या चित्रात काय दिसतंय आपल्याला? 5व्या चित्रामध्ये काय दिसतंय सांगा बघू. आपल्याला दिसतंय की कुत्र्यासारखं एक चित्र खाली दिसतंय. तो कुत्रा पुलावरती थांबलेला आहे, तो खाली बघतोय. ती नदी आहे आणि शेवट एक रिकामी चौकट दिलंय, त्यात म्हटलंय काय झालं. मग गोष्टी आपण अनेक प्रकारे तयार करू शकतो त्याच्यावर. मी तो काय अशीच करा म्हणून सांगितलेलं नाही. तुम्हाला जे समजलंय त्या ज्ञानाचा वापर करून तुम्ही गोष्ट सांगायची. आता हे सगळं मी वाचलंय आणि इथं आपल्याला एक त्यांनी क्लू दिलाय की नावच दिलंय वरती, लोभी कुत्रा. लोभी म्हणजे हवरट, हव्यास करणारा, पाहिजे पाहिजे करणारा असा कुत्रा आहे. त्याचा वापर करून चित्रांच्या आधारे आपण गोष्ट तयार करायची. आता आपण बघूया गोष्ट कशी सांगायची. सगळ्यांनी नीट ऐकायचं. आवाज कुठे लहान होतोय, कुठे मोठा होतोय, चेहऱ्यावरती कसे हावभाव येतात, हे सगळं नीट लक्ष द्यायचं. आता आपण गोष्ट सुरू करूया. गोष्ट नेहमी भूतकाळात सांगायची असते, म्हणजे घडलेलं असतं, ते झालेलं असतं, त्याला भूतकाळ म्हणायचं. असतं म्हणायचं नाही, होते, झाले, गेले, पळाले असं. ठीक आहे, आपण गोष्ट तयार करूया. निमगाव नावाचं एक गाव होतं. त्या गावात अनेक कुत्री भटकत असायची. त्यांना कोणी मालक नव्हता, ती गावभर हिंडत असायची. त्यातलाच सगळ्यांच्या आवडीचा एक कुत्रा होता, त्याचं नाव होतं मोती. मोती नावाचा कुत्रा त्या दिवशी खूपच भुकेलेला होता. तो गावात इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत होता. तो विचार करत होता की आज खायला काय मिळेल. त्याला खूप भूक लागलेली होती. असाच विचार करत करत तो रस्त्यावरनं निघालेला होता. तो असाच रस्त्यावरून निघालेला असताना एके ठिकाणी त्याला भाकरीचा तुकडा दिसला. भाकरी दिसली त्याबरोबर खूप भूक लागल्यामुळं त्या मोती कुत्र्याने तोंडात भाकरी उचलली, भाकरी पकडली आणि तो पुढे पुढे निघाला. त्याला आनंद झाला, आपल्याला भाकरी मिळाली. त्या आनंदात तो धावायला लागला. धावत धावत तो नदीच्या कडेला आला. त्याच्या तोंडात भाकर तशीच पकडलेली होती. पुढे आला तर त्या नदीवरती गावकऱ्यांनी बनवलेला तात्पुरता लाकडाचा पूल तयार केलेला होता. तो मोती कुत्रा त्या लाकडाच्या पुलावर आला, चालायला लागला आणि हळूच त्याचं लक्ष त्या पुलावरून खाली असलेल्या पाण्यामध्ये गेलं. तर त्याला त्याच्यासारखाच एक कुत्रा खाली पाण्यामध्ये दिसला. त्याच्यासारखाच एक कुत्रा खाली पाण्यामध्ये दिसला. तो विचार करायला लागला, हा कोण आहे. त्याच्या लक्षात येईना की पाण्यामध्ये आपलंच प्रतिबिंब खाली दिसतं. पण त्या मोती कुत्र्याला काय कळेना. त्याला त्याच्यासारखाच एक कुत्रा खाली दिसत होता, तोंडात भाकरी पकडलेला. या मोती कुत्र्याला तर भूक लागलेली होती. त्याला वाटलं आपल्या तोंडात तर एक भाकर आहे, पण त्या खालच्या कुत्र्याची पण जर भाकर आपल्याला मिळाली तर बरं होईल. आपण बघतो मोठी कुत्री दुसऱ्या कुत्र्यावर रागवतात, त्याचं हिसकावून घ्यायचं बघतात. तसाच विचार या मोठी कुत्र्याच्या डोक्यात आला, मनात आला. त्याच्या लक्षातच येईना आपल्या तोंडात भाकरीचा तुकडा आहे. खाली 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 काय आहे, त्याचं प्रतिबिंब आहे. त्याच्या लक्षात येईना. त्याच्या मनामध्ये लोभ भरलेला होता, हवरटपणा भरलेला होता. त्याला वाटायचं अजून भाकरी मिळेल. पण झालं काय, दुसरा कुत्रा समजून या मोती कुत्र्यानं त्याच्याकडे बघून जोरदारात भुंकायला सुरू केलं. जसं त्यानं तोंड उघडलं तसं त्याच्या तोंडातली भाकरी खाली पडली
आणि तशीच त्या पाण्यातल्या कुत्र्याच्या सुद्धा तोंडातली भाकरी खाली पडली. पण त्याला समजलंच नाही. म्हणजे त्याला खूप भूक लागली होती. त्याच्या नशिबाने त्याला भाकरी मिळाली होती. पण त्याने अति हावरटपणा केला आणि अति हावरटपणा केल्यामुळे त्याच्या तोंडातली ही भाकरी खाली पडली. तो उपाशीच राहिला आणि तिथेच त्याला धडा मिळाला. धडा मिळाला म्हणजे त्याला शिकायला मिळालं, बोध मिळाला. लोभाचे फळ वाईटच असते. अति हावरटपणा करायचा नसतो, ते त्याला त्या ठिकाणी समजले. अशा प्रकारे आपण गोष्ट तयार केली पाहिजे. ही चित्र नाही, अचानक तुमच्या पुढे दुसरी चित्र जरी ठेवली तर बघायचं. आपल्याला जमेल अशी गोष्ट तयार करायची, चांगल्या आवाजामध्ये न घाबरता पुढे सांगितली पाहिजे. लक्षात आलं?